तर दुसरीकडे आपण दृश्य बघतोय ते म्हणजे आता मनोज जरांगेंचे सगळे आंदोलक आणि सुद्धा मनोज जरांगे आता मुंबईकडे कूच करतात आणि मुंबईकडे कूच करताना वाटेत जी गावं लागतात तिकडे त्यांचे मोठमोठे सत्कार होत आहेत। आत्ताची जी आपण दृश्य बघतोय नारायणगावहून थोडेसे ते पुढे निघालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे। त्यांना पाठिंबा द्यायला, त्यांना शुभेच्छा द्यायला, त्यांचं स्वागत करण्यासाठी मोठी गर्दी आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय। अगदी जेसीबी सुद्धा आणलेले आहेत, तर जेसीबीनं हार घातला जाणार आहे। मोठ्या प्रमाणात तिथे जमले लोक। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। मोहसिन, आता नेमके कुठे आहेत मनोज जरांगे? सौरभ, ही सगळी गर्दी नारायणगाव मधली आहे। जेव्हा शिवनेरीहून म्हणजे जुन्नरहून ते पुण्याकडे मुंबईकडे कूच करताना अनेक गावं लागतात आणि हे नारायणगाव आहे, मोठं बाजारपेठेचं गाव आहे आणि आपण बघतोय दृश्यांमध्ये प्रचंड अशी गर्दी झाली। म्हणजे या पूर्ण रस्ता हा पॅक झालेला आहे। क्रेन लावण्यात आलेले आहे, जीसीबी लावण्यात आलेले आहे आणि क्रेनच्या माध्यमातून एक मोठा हार जो आहे तो जरांगे यांना जो आहे तर या गावकऱ्यांच्या मार्फत जो आहे तर दिला जाणार आहे आणि जीसीबी देखील लावण्यात आलेले आहे। जीसीबीतून जे आहे तर फुलांचा वर्षाव जो आहे तर जरांगे यांच्यावर केला जाणार आहे। मात्र महिला असतील, तरुण असतील, वृद्ध असतील, या गावातील आणि परिसरातील अनेक मोठ्या प्रमाणात हे लोक या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळतात। जरांगे यांची गाडी देखील या गर्दीमध्ये अडकली आहे आता आणि ते आव्हान करतायत की पुढे चला। मात्र गर्दी एवढी आहे की गाडी पुढे जाणं शक्य नाहीये। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जंगी असं स्वागत जरांगे यांचं करण्याचं नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। एका बाजूने क्रेन लावण्यात आलेले आहे तर दुसऱ्या बाजूने जीसीबी देखील लावण्यात आलेले आहे। पुष्प जे आहे तर ते त्यांच्यावर वर्षाव केले जाणार आहे। गाडी मात्र पुढे सरकत नाहीये, एवढी गर्दी आहे। पाय ठेवायला देखील या ठिकाणी जागा नसल्याचं चित्र या नारायणगावमध्ये पाहायला मिळत आहे। दोन्ही बाजूने म्हणजे तुम्हाला थोडंसं दाखवतो, इकडे फक्त खालीच नाही तर वरती जिथे बिल्डिंगवर देखील लोक जिथे जागा मिळते तिथे उभं राहून जरांगे यांचा फोटो काढण्याचा प्रयत्न करतात किंवा जरांगे यांना हात दाखवण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे काल जेवढा प्रतिसाद या जरांगे यांना मिळत होता तेवढाच प्रतिसाद आज देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। डीजे लावण्यात आलेला आहे। हे बघा, हे दृश्य बघा कशा पद्धतीने जंगी असं स्वागत जो आहे तर जरांगे यांचं केलं जातं। आपण जर बघितलं तर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबईकडे दुसऱ्यांदा जात आहेत आणि यंदा मात्र आपण आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे त्यांना मोठा पाठिंबा जो आहे तर मराठवाडाच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक भागातून मिळतोय। मग पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा पुण्यातील मुंबईतील अनेक भागात देखील अशी तयारी जोरदार करण्यात आलेली आहे। त्यामुळे मोठा प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि गावागावात मोठा जल्लोष जे आहे तर या ठिकाणी करण्यात येत आहे। आणि हे बघा, हे दृश्य तुम्हाला दाखवतोय की सगळीकडे अशीच परिस्थिती आहे। जिथे जिथे जरांगे यांचा ताफा जातो त्या ठिकाणी असे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। पुष्प हे आता बघा, जरांगे यांचा ताफा पुढे सरकत आहे आणि आता हा क्रेनचा जो हार आहे तो त्यांचा क्रेनचं स्वागत केलं जाणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय। आता पाहणं एवढं गरजेचं आहे की जे 5,000 लोकांना आझाद मैदानात पोलिसांनी परवानगी दिली आहे ते 5,000 लोक कोणते असतील आणि इतर लोकांना मात्र जे आहे तर मुंबईतील जो मैदान मिळेल त्या ठिकाणी थांबण्याचा आव्हान जरांगे यांनी केलेलं आहे। त्यामुळे पण कोणत्याही परिस्थितीत मुंबईत गेल्याशिवाय थांबणार नाही अशी परिस्थिती। हे बघा, मी तुम्हाला थोडंसं हे मोबाईलचे व्हिज्युअल दाखवण्याचा प्रयत्न करतो। प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि तो जरांगे यांचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी प्रयत्न करतोय, सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतोय आणि ही सर्वत्र प्रत्येक ठिकाणी अशीच परिस्थिती पाहायला मिळते। मोठा जमाव गर्दी ठिकठिकाणी होताना पाहायला मिळते। अजून 45 ते 50 किलोमीटरचं अंतर तळेगाव जाण्यापर्यंत शिल्लक आहे। मात्र ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळतोय तो सुरुवातीला जेव्हा आंतरवालीतून हा मोर्चा निघाला त्यावेळेस असं वाटलं होतं की आंतरवालीतली गर्दी ही गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे, त्यामुळे कुठेतरी पुढे या मोर्चाला प्रतिसाद मिळेल का असा प्रश्न उपस्थित केला जात होता। मात्र जेव्हा पैठणच्या पुढे म्हणजे आपेगावच्या पुढे जेव्हा हा सगळा मोर्चा पुढे गेला तर मोठ्या प्रमाणात अचानकपणे या मोर्चामध्ये गर्दी वाढत गेली। मग अहिल्यानगर असेल, मग पुढे पुण्याचा भाग असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, बीड असेल, या सगळ्या भागातून मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत तर स्वतःहून या मोर्चात सहभागी होताना पाहायला मिळतात। आणि फक्त एका दिवसाचा जरी सरकारने परवानगी दिली असली तर लोकांची तयारी मात्र जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत परत येण्याची नाही आहे। त्यासाठी त्यांनी सोबत मग स्वयंपाकाचं सामान असेल, पाणी असेल, खाण्यापिण्याच्या गोष्टी असतील, या सगळ्या सोबत घेतलेल्या आहे। अनेकांनी चूल सोबत घेतलेला आहे आणि पूर्ण तयारी झालेली। जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत परत यायचं नाही अशी भूमिका या प्रत्येक आंदोलकांची आहे। पण एक गोष्ट प्रामुख्याने या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजे मनोज जरांगे ज्या पद्धतीने सूचना देतात, ज्या पद्धतीने आव्हान करतात त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाळल्या जातात।
आपण जर बघितलं तर 2 दिवसांचा हा मोर्चा झाला आहे, म्हणजे आज दुसरा दिवस आहे. लाखोच्या संख्येने लोक आहे, मात्र साधा वाद देखील कुठेही आपल्याला पाहायला मिळाला नाही. त्यामुळे कुठेही या आंदोलनात गालबोट लागू देऊ नका असं आव्हान जे जरांगे यांनी केलं होतं ते सगळे आंदोलक या ठिकाणी पाळताना पाहायला मिळतात. आणि आता हा जो आहे तर मोर्चा जो आहे तर पुढे निघतो. हे बघा क्रेनच्या साह्याने तुम्हाला दृश्य थोडं दाखवण्याचा प्रयत्न. हे बघा क्रेनच्या साह्याने जरांगे यांचं स्वागत करण्यात आलेलं. नारायणगाव आहे हे, आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. हे बघा जल्लोष बघा, प्रत्येक ठिकाणी असं उत्कृष्ट प्रतिसाद जो आहे तर तो पाहायला मिळतोय. आणि यामुळे जरांगे यांची कुठेतरी बळ वाढते. ते काल जे NDTVशी बोलताना म्हणाले की एवढ्या मोठ्या प्रमाणात मला जर माझा साठी जर येत असेल तर त्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी परत येणार नाही. त्यासाठी माझा बळी गेला तरी चालेल, पण ही माझी अंतिम लढाई असणार आहे. मुंबईत जाणार, मुंबईत धडकणार, आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही, अशी भूमिका जी आहे तर जरांगे यांनी घेतलेली आहे. आणि आता आपण बघतोय की नारायणगावच्या पुढे आता ताफा सरकतोय, पण या ठिकाणी देखील JCP मधून पुष्प वर्षाव जो आहे तर ते करण्याची तयारी करण्यात आलेली आहे. मात्र गर्दी एवढी आहे की ताफा पुढे सरकत नाहीये. लोकांची गर्दी एवढी आहे, महिला आहे, लहान मुलं देखील या ठिकाणी येतात. कारण ज्या पद्धतीने जरांगे हे आंदोलनाची आक्रमकपणे भूमिका मांडतायत, त्यामुळे कुठेतरी मोठा प्रतिसाद मराठा समाज असतील समाजाकडून पाहायला मिळतोय. आणि महाराष्ट्रभरातून जरी अनेक काही विभागांमध्ये मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळतं, मात्र तरीही कुठेतरी जरांगे समाजासाठी आहे ही यामुळे वेगवेगळ्या भागातून जे आहे तर आंदोलक किंवा असतील मराठा समाज जे आहे तर रस्त्यावर उतरतोय, जरांगे यांच्या पाठिंबा देण्यासाठी येतोय. आणि हे चित्र बघा, हे चित्र पूर्णपणे अनेक ठिकाणी अशीच चित्र आहे, पूर्ण जाम होऊन जात आहे. आता किमान 7 ते 8-10 मिनटं झाले असतील हा ताफा इथेच थांबून आहे. आणि जर आपण सकाळपासून जो वेग बघितला होता तो ताफ्याचा वेग जास्त. आता जरांगे बोलतायत, आपण संवाद साधतायत. मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी मोठं असल्याबद्दलची माहिती मिळते. आजच यांच्यासोबत चर्चा मोठ्या प्रमाणावरती केलं जातं. सध्या ते स्पीकर खूप दरम्यान आपण बघतोय की आता जरांगे सगळ्यांशी संवाद साधतायत. कारण आता मोठे आपण बघितलं क्रेनच्या सहाय्याने त्यांना हार घालण्यात आला भला मोठा. ठिकठिकाणी जरांगेंचं असं स्वागत करण्यात येते आणि आता जरांगे सगळ्यांना संबोधित करतायत. दरम्यान आपण बघतोय की आता जरांगेंचा ताफा नारायणगावमध्ये पोहोचलेला आणि मोठी गर्दी आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय. मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जमलेले आहेत आणि ठिकठिकाणी असेच सत्कार होत आहेत. स्वागतासाठी ही मोठ्या प्रमाणात गर्दी आपण नारायणगाव मधली जर दृश्य बघितली तर दुतर्फा लोकांची गर्दी बघायला मिळते. अगदी गाडीला पुढे जायलाही जागा मिळत नाहीये, इतकी मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे. आणि क्रेनच्या सहाय्यानं आपण बघितलं मनोज जरांगेंना भला मोठा हार देखील घालण्यात आला. जेसीबीतनं पुष्पवृष्टी करण्यात आली. दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय आत्ताची ताजी दृश्य, थेट दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण बघतोय. ताफा मुंबईच्या दिशेने पुढे सरकतोय, मात्र निर्धारित वेळेपेक्षा जरांगेंचा ताफा थोडा मागे असल्याचं कळत आहे. मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी त्यांचं स्वागत होत आहे. त्यामुळे कदाचित दुसऱ्या दिवशीही जरांगेंना मुंबईत पोहोचायला उशीर होणार का, हा सवाल या निमित्तानं सध्या उपस्थित होतोय. सध्या ते नारायणगावात आहेत आणि आता ते
सगळ्यांशी संवाद साधतात, आपली आंदोलनाची भूमिका स्पष्ट करतात आणि या सगळ्यात जरांगे एका मागणीवर ठाम आहेत, एका भूमिकेवर ठाम आहेत. ते म्हणजे यावेळी ज्या पद्धतीनं मला मराठ्यांनी सपोर्ट केलेला आहे, ज्या पद्धतीनं मला पाठिंबा मिळाला आहे, त्यामुळे तुमच्यासाठी मी आरक्षण परत घेऊनच येणार, मग जीव गेला तरी बेहत्तर, अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतलेली आहे. आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय अनेक जण तिथे जमलेले आहेत आणि प्रत्येक जण मनोज जरांगेंचं हे भाषण, त्याची छबी आपल्या मोबाईलमध्ये टिपून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि अर्थात ह्या पुढे सुद्धा अशीच गर्दी आहे, त्यामुळे आता निर्धारित वेळेपेक्षा जरांगेंचा ताफा मागे असल्याचं कहते आणि थोडा नाही तर कित्येक तास जरांगेंचा ताफा मागे. दरम्यान आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे. नारायणगाव मधली ही गर्दी आपण बघतोय. मगाशी मोहसिन आपले प्रतिनिधी सुद्धा त्या भागात होते, त्यांनी सुद्धा सांगितलं की सुरुवातीला जेव्हा निघालेले होते तेव्हा इतकी गर्दी त्यांच्यासोबत नव्हती, पण जसजसे ते पुढे येत आहेत आणि विशेषतः आत्ताची जी गाव आहेत आणि आत्ता ते ज्या ठिकाणी आहेत नारायण गावात, त्या नारायण गावात सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला बघायला मिळते. मोठ्या संख्येनं लोक तिथे आलेले आहेत, मराठा आंदोलक आलेले आहेत. मनोज जरांगे पाटलांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक जमलेले आहेत. तिथे सत्कार सोहळे सुद्धा होत आहेत. नंबर आहे ना तुमचा? दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात गर्दी. आता आम्ही नारायणपूरला आहे ना. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत, आपले प्रतिनिधी मोहसिन आपल्या सोबत जोडले गेले आहेत. मोहसिन, काय अपडेट्स आहेत लेटेस्ट? नक्कीच आपण जर बघितलं तर मनोज जरांगे हे नागरिकांशी संवाद म्हणजे आंदोलकांशी आणि इथे उपस्थित असलेल्या लोकांशी संवाद साधतायत आणि त्यांचं जे म्हणणं आहे की 1 दिवसाची परवानगी दिलेली आहे, पण 1 दिवसाची ही परवानगी त्यांना मान्य नाही आहे. मात्र 5,000 लोकांना जी परवानगी देण्यात आलेली आहे, तर 5,000 लोक आम्ही मुंबईत येऊन बसू, मात्र त्या नियमांचं आम्ही पालन करू. मात्र इतर लोक जे आहे तर ते ज्या ठिकाणी मुंबईत जागा मिळेल त्या ठिकाणी, ज्या मैदानावर जागा मिळतील त्या ठिकाणी बसू. तुम्ही फक्त आझाद मैदानावर 5,000 लोकांचं सांगितलंय, तिथे आम्ही तुमचा नियम पाळू, मात्र इतर ठिकाणी आंदोलक बसतील, असं इशारा जे आहे तर सरकारला जरांगे यांच्याकडून देण्यात आलेला आहे. आणि आता जरांगे हे पुन्हा एकदा पुढे निघताना आपल्याला पाहायला मिळतात. क्रेनच्या साहाय्याने त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे. आणि आता हे बघा, क्राऊड आता पुढे निघतोय आणि डीजेच्या साहाय्याने गाणे वाजवले जात आहेत, स्वागत केलं जात आहे. मोठा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि आता हा ताफा मुंबईकडे कूच करताना पाहायला मिळतो. नारायणगाव मधली ही सगळी दृश्य आहे. मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग या आंदोलनात सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. गेल्या वर्षी देखील मनोज जरांगे हे वाशीला पोहोचले गेले होते, मात्र त्यावेळेस देखील त्यांना एक ड्राफ्ट देण्यात आला. पुढे या सगळ्या गोष्टी पाळल्या गेल्या नसल्याचा आरोप जरांगे यांनी केला आणि त्यामुळे आता ते पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने जातात. त्यामुळे आता यंदा काय जरांगेंच्या हाती लागतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र सरकारकडून आज जी माहिती मिळते, आज वाशी आज जरांगेंकडून जे आहे तर विखे पाटील असतील किंवा इतर मंत्री असतील, हे संवाद साधण्याची शक्यता आहे. शिष्टमंडळ जे आहे तर जरांगे यांना भेटणार आहे आणि हे शिष्टमंडळ नेमकं काय जरांगेंशी संवाद साधतं आणि या शिष्टमंडळाला जरांगे यांची मन परिवर्तन करायला यश मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र आता हा ताफा पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. ठिकठिकाणी अशा पद्धतीने जरांगे यांचं स्वागत केलं जात आहे आणि हा मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते. सौरभ, निश्चितच. आणि मोहसिन, ते आत्ता नेमके कुठे आहेत? ह्या पुढचा त्यांचा प्रवास कसा असणार आहे? पुढचा थांबा कुठे असणार आहे त्यांचा? सौरभ, थांबा कुठे ह्या प्रश्नाचं उत्तर देणं जरा कठीण आहे, कारण जिथे चौक लागेल, जिथे गाव लागेल, त्या प्रत्येक ठिकाणी त्यांची गाडी थांबवली जाते. मोठ्या प्रमाणात लोक गर्दी करतात, हार तुरे घेऊन येतात, स्वागत करतात. क्रेनच्या माध्यमातून हार आणले स्वागत केलं जातं. JCBच्या माध्यमातून जे आहे तर फुलांचा वर्षाव केला जातो आणि अनेक ठिकाणी महिला औक्षण करतात. त्यामुळे त्यांचा थांबा हा प्रत्येक जिथे चौक असेल तिथं गर्दी असेल तिथं थांबले जातात. आता जी मोर्चाचा विचार केला तर तळेगावपर्यंत हा मोर्चा जाणार असल्याची माहिती मिळते. तळेगावचं अंतर आता जवळपास 40 किलोमीटरच्या जवळपास आहे. मात्र आपण जे काही वेळापूर्वी 1 तासापूर्वी जे दृश्य बघितले होते की मनोज जरांगे हे प्रचंड वेगाने ताफा त्यांचा मुंबईकडे कूच करताना आपल्याला पाहायला मिळत होता. मात्र आता पुन्हा एकदा ठिकठिकाणी त्यांचा ताफा थांबवला जातोय आणि जर असं झालं तर पुन्हा कालसारखी परिस्थिती निर्माण होईल. कारण काल पुण्याला त्यांना मुक्कामाला पोहोचायचं होतं, 12 वाजेपर्यंत, रात्री 11-12 वाजेपर्यंत पोहोचायचं होतं. मात्र त्यांना शिवनेरीवर पोहोचण्यासाठी रात्रीचे कशाला पहाटे 2:30 ते 3 वाजले. त्यामुळे
आता हे जे दृश्य पाहायला मिळतात असेच चित्र जर पुढे जर पाहायला मिळालं तर मग मुंबईला देखील आज रात्री उशिरा पोहोचणं शक्य होणार नाही. मुंबईला जाण्यासाठी पहाटे हा सगळा ताफा मुंबईत पोहोचू शकतो. मात्र जर काही दिवसापूर्वी ज्या पद्धतीने वेगाने हा ताफा चालत होता तसा जर चालले तर वेळेत मनोज जरांगे हे मुंबईला पोहोचू शकतात. अन्यथा मुंबईला जाण्यासाठी पहाटे होऊ शकते. आता पोलिसांची आपण जर भूमिका बघितली तर आतापर्यंत संभाजीनगर असेल, बीडचा काही भाग असेल, जालन्याचा भाग असेल, अहिल्यानगरचा भाग असेल आणि आता आपण पुण्यात पोहोचलोय. एवढे सगळे जिल्हे लागले पण कुठेच पोलिसांनी या आंदोलनाला अडवलेलं नाही. विशेष करून ज्या ठिकाणी आता हे बघा, हे दृश्य जरांगे यांचं मुस्लिम समाजाकडून जे आहे तर स्वागत करण्यात आलेलं आहे. जरांगे यांच्या डोक्यात टोपी जी आहे तर ती काजी टोपी ज्याला म्हणतात ती टोपी त्यांच्या डोक्यात घालण्यात आलेली आहे आणि त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. मुस्लिम समाजाकडून हे स्वागत करण्यात आलं. त्यामुळे ज्या पद्धतीने हे आंदोलन जरी मराठा समाजाचं असलं तरी वेगवेगळ्या समाजाचे लोक या आंदोलनात पाठिंबा दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतं. कालची आपण जी परिस्थिती बघितली ती साष्ट पिंपळगाव इथे अनेक वेगवेगळ्या दलित संघटना असतील किंवा वेगवेगळ्या समाजाकडून ओबीसी समाजाकडून स्वागत करण्यात आलं होतं. आता इथे तळेगावमध्ये देखील मुस्लिम समाजाने स्वागत केलं. त्यामुळे जरांगे यांची भूमिका ही फक्त मराठा समाजाच नाही तर इतर समाजातील लोकांना देखील पडते. आणि कुठेतरी अनेकदा जरांगे यांनी देखील उल्लेख केलेला आहे की मराठा समाजासोबतच इतर ज्या ज्या समाजाला आरक्षणाचा आणि हक्काच्या आरक्षणासाठी गरज भासेल त्यांच्यासाठी मी लढा देईल, त्यांच्याशी पाठिंबा देण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे इतर समाजाचे लोक देखील जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी ठिकठिकाणी येताना पाहायला मिळतात. आता ही सगळी नारायणगावमधली दृश्य आहे. मोठ्या प्रमाणात लोक स्वागतासाठी रस्त्यावर आली होती. आता हा ताफा पुढे जातोय. आता मुंबईकडे हा ताफा कूच करतोय. पण किती वेळ लागेल हे सांगणं जरा कठीण आहे, कारण काल देखील जो अंदाज लावण्यात आला होता ते सगळे अंदाज पोल ठरले होते. पहाटे 2-3 वाजेपर्यंत सगळ्या रॅली सुरू होती आणि त्यांना पाठिंबा मिळताना पाहायला मिळत होता. आता हा ताफा मुंबईकडे कूच करताना पाहतो. नारायणगावच्या पुढे आपण पोहोचलेलो आहोत. सौरभ, निश्चितच नारायणगाव पर्यंत आता मनोज जरांगे पाटील पोहोचले, त्याच्या थोडे पुढे पोहोचले आणि आता पुन्हा एकदा मुंबईकडे हा ताफा कूच करणार आहे. आपण बघितलं तर इथपर्यंत पुन्हा एकदा ताफा वेगानं यायला सुरुवात झाली होती, पण पुन्हा एकदा नारायणगावात मोठा सत्कार झालेला आहे आणि यापुढे देखील चौकात त्यांचे सत्कार होणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला बघायला मिळते. त्या गर्दीतनं वाट काढणं सध्या कठीण होऊन बसलेलं आहे. आपण बघतोय पोलीस प्रशासन सहकार्य करताना दिसतंय पूर्णपणे. आपल्या प्रतिनिधींनी सुद्धा सांगितलं कालपासून जिथे जेवढे जिल्हे आले ठिकठिकाणी जेवढी गावं आली कुठे अडवणूक करण्यात आली आहे, पोलीस प्रशासनानं पूर्ण सहकार्य केलेलं आहे आणि आता सुद्धा गर्दीवर पूर्ण नियंत्रण मिळवलेलं आहे आणि गर्दीतनं वाट काढत आता मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेनं कूच करतायत. मुंबईच्या दिशेनं त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली होती, मात्र आता त्या सगळ्या गर्दीला अभिवादन करून त्या संपूर्ण गर्दीला संबोधित करून मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा वेगानं पुढे मुंबईकडे सरकतात. पहाटेपर्यंत ते मुंबईत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येते, कारण ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा होते आणि मोठ्या प्रमाणात लोक तिथे त्यांचे सत्कार करतायत, त्यांच्याशी थांबून बोलतायत, संवाद साधतायत. त्यामुळे आता ते मुंबईकडे येण्याचा त्यांचा वेग जरी कमी झालेला असला तरी निर्धार मात्र कायम आहे. त्यामुळे आता आपण दृश्यांमध्ये बघतोय कशा पद्धतीनं हा ताफा आता पुढे कूच करतोय, मुंबईच्या दिशेनं निघालेला आहे. आता नारायणगाववरनं हा ताफा पुढे निघाला. आपण बघतोय की नारायणगाववरनं आता हा ताफा पुन्हा एकदा पुढे निघालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्या सोबत गर्दी सुद्धा तशीच पुढे निघालेली आहे. म्हणजे एक एक गावात गर्दी सुद्धा वाढत जाते. गावातले लोक या सगळ्या आंदोलनात सहभागी होत आहेत. गावात तर सत्कार होतातच आहेत, पण सोबतच त्या गावातनं पुढे निघाल्यानंतर त्या गावातली गर्दी सुद्धा आता मनोज जरांगेंच्या सोबत मुंबईकडे निघालेली आहे. आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय की या आधी सुद्धा अशा पद्धतीची आंदोलनं झाली होती, पण यावेळेची गर्दी, यावेळेचं आंदोलन हे विशेष म्हणावं लागेल मनोज जरांगे पाटलांचं, कारण अभूतपूर्व अशी गर्दी या निमित्तानं बघायला मिळाली. अभूतपूर्व आंदोलनाला यश मिळते असं म्हणावं लागेल. अर्थात मुंबईत गेल्यानंतर नेमकं काय होतं हे बघायला लागेलच, पण आतापर्यंत जर संपूर्ण स्थिती बघितली आंदोलनाची काल निघाल्यापासून ते अगदी आत्ताच्या या क्षणापर्यंत, तर मोठ्या प्रमाणात एकीकडे यश मिळताना या आंदोलकांना बघायला मिळते. विशेषतः मनोज जरांगे पाटलांना मराठा समाजाची भूमिका ते मांडतात आणि ज्या पद्धतीनं मराठा समाजाचा पाठिंबा त्यांना मिळालेला आहे ही गर्दीच आपल्याला लक्षात आणून देते की किती मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचा पाठिंबा मनोज जरांगे पाटलांना आहे आणि ही गर्दी त्यांच्या सोबत आता मुंबईच्या दिशेनं कूच करताना बघायला मिळते.
दोघांचा उरकूत आम्ही दोघांचा उरकूत आहे नंतर पाटील नमस्कार बाबा आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय कशा पद्धतीनं मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा मुंबईकडे निघालेले आहेत. ठिकठिकाणी लोक थांबतायत, त्यांच्याशी बोलण्याचा संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत. जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. अर्थात त्यांनी हमीपत्र तर दिलेलं आहे, सरकारच्या नियमांचं पालन करू, पोलिसांच्या नियमांचं पालन करू असं त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र आता पुढची सगळी व्यवस्था कशी असणार आहे ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण 5,000 जणांना परवानगी आहे, मात्र जरांगेंसोबत जे मराठा आंदोलक निघालेले आहेत ते त्या सगळ्या आंदोलकांची गर्दी बघता ते नियंत्रणात आणणे, ही सगळी गर्दी सोबतच त्या गर्दीचं व्यवस्थित नियोजन करणं हे सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे. आता ह्या सगळ्याला पुढे ते कसं तोंड देतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. पुन्हा एकदा आपण पुढे बघितलं, पुन्हा एकदा थोडासा ताफा थांबलेला आहे, कारण पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे त्यांना भेटण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी. आणि ही दृश्य अगदी ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे काल निघाल्यापासून प्रत्येक गावागावात, चौकात त्यांचं स्वागत करण्यात येत आहे, त्यांच्याशी संवाद साधला जातोय. आणि आता सुद्धा आपण बघितलं तर नारायण गावात मोठं स्वागत झालं त्यांचं. अगदी क्रेनच्या सहाय्यानं त्यांना हार सुद्धा घालण्यात आले, पुष्पवृष्टी करण्यात आली जेसीबीच्या सहाय्यानं. तिथे एकदा जनसमुदायाला संबोधित केल्यानंतर जरांगे पुढे निघाले आणि जवळपास 500 मीटरच्या अंतरावरच जर आपण बघितलं तर लगेचच पुन्हा एकदा मोठी गर्दी जमलेली आहे त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी. क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, जरांगेंचं हे सगळं आंदोलन आपण एनडीटीव्ही मराठीवर बघतोय. एनडीटीव्ही मराठीवर जरांगेंच्या आंदोलनाचं नॉन स्टॉप कव्हरेज आपण कालपासनं बघतोय. अगदी क्षणाक्षणाचे अपडेट्स आपण एनडीटीव्ही मराठीवर बघणार आहोत. नेमके ते कुठल्या गावात आहेत, नेमके जरांगे आत्ता कुठे, त्यांच्यासोबत किती लोक, या सगळ्याचे अपडेट्स तुम्हाला एनडीटीव्ही मराठीवर मिळणार आहेत. सध्या आपण आता दृश्य बघतोय की पुन्हा एकदा तिकडे जनसमुदायाला संबोधित करून पुढे निघालेले आहेत. अजून एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते की त्यांना भेटायला या निमित्तानं अनेक लोक येतात आणि मनोज जरांगेंना हस्तांदोलन एका माणसानं करताना त्यांचं नख जरांगेंना लागलेलं आहे आणि त्यांना थोडीशी जखम झालेली आहे. एक मोठी बातमी या क्षणाची आपण बघतोय. जरांगेंच्या आंदोलनातली एक अपडेट म्हणावी लागेल आपल्याला, कारण या निमित्तानं मोठी लोक येतात. मी म्हटलं तसं गर्दीचं नियोजन करणं अवघड होऊन बसतं. प्रत्येकाला मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधायचा असतो आणि अशातच एक मराठा आंदोलक मनोज जरांगेंशी हस्तांदोलन करायला गेला आणि त्याच वेळेला त्या आंदोलकाचं नख मनोज जरांगेंना लागलंय आणि त्यांना थोडीशी जखम सुद्धा झालेली आहे. तरी देखील आपण बघितलं की हा ताफा आता पुढे निघालेला आहे. त्यांच्यासोबत इथे डॉक्टर सुद्धा आहेत. मनोज जरांगे पाटलां आजूबाजूची ही गर्दी बघता, ही सगळी सुरक्षा बघता आपल्याला त्यांना या पद्धतीचं कसं नियोजन करता येतं बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार. कारण आपण आताही दृश्यांमध्ये बघू शकतो कशा पद्धतीने लोक येतात, त्यांच्याशी हस्तांदोलन करतायत आणि अशाच एक हस्तांदोलन करताना त्याचं नख लागलेलं आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय. कशा पद्धतीनं हे सगळे तरुण मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या आजूबाजूला नेमके येण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना मोह आवरत नाहीये. हा मोठा ताफा आपण बघतोय नारायण गावातनं आता पुढे निघालेला आहे. ही ताजी दृश्य आणि थेट लाईव्ह दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर आंदोलनाचं नॉन स्टॉप कव्हरेज आपण एनडीटीव्ही मराठीवर बघतोय. आपण बघतोय त्यांच्या आजूबाजूला मोठा ताफा आहे, मागे मोठमोठ्या गाड्या लागलेल्या आहेत, सोबतच बाईकस्वारांची संख्या सुद्धा खूप मोठी आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना मिळणारा प्रतिसाद बघता ते मुंबईत नेमके किती लोकांना घेऊन येतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण परवानगी तर फार कमी लोकांची आहे, पुढचं नियोजन सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. ही सगळी दृश्य आपण एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर बघतोय. जरांगेंचा ताफा नारायणगाव मधनं आता हळूहळू पुढे निघतोय आणि अर्थात ज्यांनी जे नियोजन केलेले आहे त्या वेळेत पोहोचायचं असेल तर जरांगेंना त्यांच्या ताफ्याला आपला वेग वाढवावा लागणार आहे. कारण आज रात्रीपर्यंत मुंबईत पोहोचण्याचं ध्येय मनोज जरांगे पाटलांचं आहे. मात्र आत्ता ते ज्या ठिकाणी आहेत आणि त्यांना ज्या पद्धतीचा प्रतिसाद लाभतोय, ठिकठिकाणी थांबावं लागतंय, ते बघता कदाचित त्यांना दुसऱ्या दिवशी, आजच्या दिवशी सुद्धा मुंबईत पोहोचायला उशीर होऊ शकतो असं कळत आहे. अर्थात जर ह्या पुढे मनोज जरांगे पाटलांच्या ताफ्यानं वेग वाढवला
तर मात्र ते निर्धारित वेळेत मुंबईत पोहोचू शकतात. पण रस्त्यावर आजूबाजूला असणारी गर्दी पाहता ते थोडंसं शक्य होईल असं वाटत नाहीये. कारण आपण बघतोय हा ताफा कितीही पुढे निघाला तरी दुतर्फा दोन्ही बाजूला ठिकठिकाणी लोक थांबलेले आहेत. लोक त्यांना पाहण्यासाठी थांबलेत. लोकांच्या हातामध्ये फोन्स आहेत, ते सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतात, त्यांचे फोटो काढण्याचा प्रयत्न करतात. कारण सोशल मीडियावर सुद्धा हे आंदोलन प्रचंड ट्रेंड होताना आपल्याला बघायला मिळत आहे. आणि आपण आता दृश्यांमध्ये बघू शकतो त्यांच्या बरोबरची जी ताफ्यातली माणसं होती ती देखील आता पुढे आलेली आहेत आणि आता ते कुठेतरी वेग वाढवण्याचा प्रयत्न करतात. आपण त्यांच्या आजूबाजूला जे बाईक्सवार आहेत त्यांना पुढे सरका असं म्हणतात. कारण आता निश्चितच त्यांना हा वेग वाढवायला लागणार आहे, तरच ते निर्धारित वेळेत मुंबईपर्यंत पोहोचू शकतात. तर दोन दृश्य आपण बघतो. एकीकडची ही ताजी दृश्य, पुन्हा एकदा त्यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी जमली. आणि काही वेळापूर्वी आपण बघितलं की नारायणगावमध्ये फक्त मराठा आंदोलक आणि मराठा समाजाचे सगळे समाज मंडळी तिथे जमलेली नव्हती, तर सोबतच काही मुस्लिम बांधवांनी सुद्धा त्यांचं स्वागत केलेलं आहे. म्हणजेच या मराठा आंदोलनाला आता नारायणगावमधील आणि इतर जे गावागावात जे काही मुस्लिम बांधव येत आहेत त्यांच्याकडून स्वागत करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचाही या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं बघायला मिळत आहे. आत्ताची ही थेट दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण बघतोय. मनोज जरांगे पाटील आता वेगानं हळूहळू पुढे सरकतील आपल्याला हे दिसून येत आहे. कारण मोठ्या प्रमाणात त्यांच्या आजूबाजूला गर्दी सुद्धा आहे. आता सुद्धा आपण बघितलं नारायणगावातनं पुढे साधारण 1-2 किलोमीटर पुढे आल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात लोक त्यांच्या आजूबाजूला जमलेले आहेत. त्यांच्याशी संवाद त्यांना साधायचा आहे. आणि त्याच वेळेला जर आपण बघितलं तर गर्दीचं नियोजन करणं आता थोडंसं याच्यापुढे कठीण होऊन बसेल. अर्थात जे आपण मगापासून म्हणतो की निर्धारित वेळेत जर पोहोचायचं असेल तर मात्र पुढे हे चौकातले सत्कार हे कशा पद्धतीने त्यांचं नियोजन करतात बघणं अत्यंत महत्त्वाचं होणार आहे. पण आपण एक दृश्य जी बघतोय, एकीकडे काही वेळापूर्वी नारायणगावातली दृश्य आहेत आणि आत्ताची जी ताजी दृश्य आपण बघतोय, मागे सुद्धा बघतोय की मोठ्या प्रमाणात गाड्या आहेत, मोठ्या प्रमाणात गाड्यांचा ताफा आहे, बाईक्सवर आहे आणि यात अनेक तरुण सहभागी झालेले आपल्याला बघायला मिळतात. आणि जिथे सत्कार होत आहेत तिकडे फक्त तरुणच नव्हे तर आबाल वृद्ध असे सगळे जण मनोज जरांगे पाटलांसोबत, विशेषतः मराठा आंदोलक सगळे मराठा समाज बांधव सोबत असल्याचं दिसून येतं. काय करतात वाशीपर्यंत धकावता वाशीपर्यंत